शेतकऱ्याच्या टाळीवरचं लोणी खाणारं सरकार हे तडीपार आज आज तो भाजपचा खासदार। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, शिवतीर्थ निवासस्थानी संदीप देशपांडे राज ठाकरे यांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत। अनेक कार्यकर्ते आता मीरा भाईंदरमध्ये पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। मनसेचे कार्यकर्ते महाराष्ट्रातून राज्यभरातून अनेक कार्यकर्ते हे आता पोहोचतायत अशी माहिती देशपांडे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली होती। आणि आता मनसे नेते संदीप देशपांडे राज ठाकरेंच्या भेटीकरता शिवतीर्थावर या सगळ्याविषयी बोलण्याकरता मनसे नेते गजानन काळे आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले आहेत। गजानन काळेजी, काय घडतंय शिवतीर्थावर? देशपांडे पोहोचलेत, राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला जातोय, तिथं मीरा भाईंदरमध्ये मात्र मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणूस एकवटलाय। मला वाटतं काय चाललंय काय, मराठ्यांनी शांततेचा मोर्चा परवानगी घेऊन पण काढू नये या महाराष्ट्रात। राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीसांना काय म्हणायचंय, संवेदनशील मार्ग आहे। अहो त्याच संवेदनशील मार्गाने या मराठी माणसाच्या विरोधात इथले अमराठी व्यापारी मोर्चा काढू शकतात। त्या अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढल्यानंतर पोलीस संरक्षणात परवानगी न घेता त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल होत नाही, त्यांना कुठलीही अटक होत नाही, त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई होत नाही। आणि त्याच मार्गाने आमचा मोर्चा जाणार असेल तर तुम्ही रात्री 3 आणि 4 वाजता आमच्या नेत्यांना अटक करताय। आमच्या मराठी माता भगिनींवर पोलीस त्यांना तुरुंगात टाकतायत, गाड्यांमध्ये टाकतायत। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी या महाराष्ट्रामध्ये सखा पाटील नावाचा खलनायक होता आणि आता आधुनिक सखा पाटील जर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे। ज्या पद्धतीची आणीबाणी आणि ज्या पद्धतीची दडपशाही दमनशाही सुरू आहे, तात्काळ देवेंद्र फडणवीस यांच्या धमन्यांमध्ये जर मराठी रक्त असेल तर या आंदोलकांची सा करा आणि नाक घासून त्या हुतात्मा चौकामध्ये महाराष्ट्र आणि मराठी माणसाची जाहीर माफी मागा। आता अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे, पण अशी देखील माहिती मिळतेय अनेक कार्यकर्ते अनेक आंदोलक मीरा भाईंदरमध्ये पोहोचण्यास सुरुवात झाली आहे। तुमच्यापर्यंत काही अपडेट पोहोचतंय का या सगळ्या संदर्भात? माणूस जाऊ लागले आता मनसे शिवसैनिक सोडाच, सर्वसामान्य मराठी माणसाला सुद्धा जी काही दडपशाही सुरू आहे, जी काही दमनशाही सुरू आहे ती आवडलेली नाही। आपण कुणाकुणाला तुरुंगात टाकणार आहात, कुणाकुणाला जेलमध्ये आपण टाकणार आहात। हा शांततेचा मोर्चा होता, हा निषेध होता, कुठल्याही लाठ्या काठ्या आणि तलवारी घेऊन आम्ही आलेलो नव्हतो। पण सकाळपासून जे काही अटक सत्र या राज्य सरकारच्या गृह खात्याने सुरू केलेलं आहे हे कुठल्याही सर्वसामान्य मराठी माणसाला रुचलेलं नाही। कुठे अतुल भातखळकर, कुठे आशिष शेलार, मराठी माणसांनी आपल्याला निवडून दिलंय ना। एकनाथ शिंदे, अजित पवार, कुठे आपले आमदार खासदार, तो निशिकांत दुबे मराठी माणसाबद्दल बोलतोय। इथे दृश्य या ठिकाणी काही वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना सुद्धा अडवलं जात आहे। तुम्ही सुद्धा ऐकलं असेल गजाननजी, नेमकं काय घडतंय त्या ठिकाणी? मला वाटतं आता पोलिसांबरोबर सरकारचे दलाल सुद्धा कामाला लागले। पोलिसांची कुमक कमी पडली, त्यामुळे या राज्य सरकारचे आणि ह्या मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांचे दलाल सुद्धा आता मराठी माणसाची गळचेपी करायला, पत्रकारांनी याचं वृत्तांकन करू नये म्हणून पत्रकारांवरती दादागिरी करायला मला वाटतं राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी नेमलेले दिसत आहेत। या व्यापारी राजा जो केंद्रातला आहे त्याला खुश करण्यासाठी बघा मी कसं मराठी माणसावरती अन्याय करून दाखवतो आणि कसं मी अमराठी व्यापाऱ्यांच्या बाजूने, म्हणून मुख्यमंत्री कामाला लागले आहेत का? आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राने दिल्लीश्वर असलेले पंडित नेहरूंना त्यावेळी झुकवलेले। गजाननजी, आता काय भूमिका असणार आहे मनसेची? एकीकडे शिवतीर्थावर बैठक सुरू आहे, तुमच्यापर्यंत या सगळ्याचे काही अपडेट पोहोचतायत का? तुमची स्वतःची भूमिका काय असणार आहे? आदेशाची वाट बघता आमचे लाज बसत असते। सर्व महाराष्ट्र सैनिक सुद्धा पेटलेला आहे आणि तो मीरा भाईंदरमध्ये आता दिवसभर पोलिसांना काम लागलेलंच आहे। कुणाकुणाला अटक करतात ते पाहूच आणि राजसाहेबां
च्या आदेशाने सुद्धा पुढच्या आंदोलनाची दिशा ठरेल. अगदी अगदी गजानन काळेजी, ऐकूया आपण प्रताप सरनाईक सुद्धा बोलतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.